अथ श्री साई सच्चरित अध्याय 33. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता नमू संत सज्जन, होता जयांचे कृपावलोकन, तात्काळ पातक पर्वत दहन, कलिमल क्षालन रोकडे. जयांच्या उपकारांच्या राशी, फिटतीन जन्मजन्मांतरांशी, सहज बोलणे हितोपदेशी, परम अविनाशी सुखदायी. हे आपुले हे पराचे, नाही जयांचे चित्तास ठावे, भेदभाव वृत्त संस्कृतीचे उठावे, मनी नुमटावे जयांचे. पूर्वील अध्यायी झाले श्रवण, गुरुगरिमेचे अंश निरूपण, आता ये अध्यायी श्रोते जन, परिसा की महिमान उदीचे. माग मागुनी दक्षिणा घेत, दिना दुबळ्यास धर्म करीत, उरल्याच्या मोळ्या खरेदीत, ढीग रिचवित काष्टांचे. तया शुष्क काष्टांप्रत, सन्मुख धुनी माझी होमित, तयांची राख होईजी अमित, उदिती ओपित भक्तास. शिर्डीहुनी गावी परतता, बाबांपाशी रजा मागता, उदी देण्याचा परिपाठ होता, ठावे हे समजता भक्तास. किंबहुना आणा उदी म्हणता, खरी अनुज्ञा झाली आता, म्हणून ज्याचे त्याचे चित्ता, परताया उल्हासता वाटत असे. तैसेच शिर्डीत वास्तव्य असता, माध्यांनी आणि सायं प्राता, बाबा कोणासही उदी न देता, रिक्त हस्ता पाठवित. हाच प्रत्यय होता क्रम, परी त्या उदीचा काय एक धर्म, मशिदीत धुनी का अविश्रम, का हा उपक्रम नित्याचा. विभूती दानी मनोगत, बाबा काय सुचवित, हे दृश्य सकळ विश्वांतर्गत, राख हे निश्चित मनी उमजा. देही पंचभूताचे काष्ट, भोग भोगावया अवशिष्ट, भोग सरता पडेल निचेष्ट, होईल विस्पष्ट ही राख. तुमची माझी हीच स्थिती, तियेची तुम्हास व्हावी स्मृती, अहर्निश मजही जागृती, तधरती विपूर्ती देतसे. अखिल विश्व माया विजृंभित, ब्रह्म सत्य ब्रह्मांड अनृत, याची खून ही उदी सत्य, निश्चितार्थ हा माना. येथे नाही कुणी कुणाचे, दारापुत्र मामे भाचे, नग्न आलो नग्न जायाचे, उदीही याचे स्मारक. उदीचे या केलिया चर्चन, आदी व्याधी होती निरसन, परी या उदीचा तत्वार्थ गहन, विवेकपूर्ण वैराग्य. देववेलती देऊनी दक्षिणा, साधा या प्रवृत्ती वैराग्य लक्षणा, पुढे मग निवृत्ती वैराग्य खुना, कळतील आपणा हळूहळू. आले जरी वैराग्य हाती, विवेक जरी नाही संगती, तरी तयाची होईल माती, म्हणून विभूती आदरा. विवेक वैराग्यांची जोड, तिचीही विभूती दक्षिणेची सांगड, बांधिल्या विन भवनदीची थड, अति अवघड गाठावया. लहान थोर दर्शना येत, चरणी बाबांचे होवनी विनत, जेव्हा जेव्हा माघारा जात, विभूती देत त्या बाबा. मशिदीत नित्याची धुनी, अक्षयी प्रदीप्त निशिदिनी, त्यातील मोठमोठं रक्षा देऊनी, बाबा बोळवणी करीत. प्रसाद म्हणून रक्षा देत, निजांगुष्टे निढळा फासित, सवेची तो हस्त शिरी ठेवित, कल्याण इच्छित भक्तांचे. रक्षा विभूती आणि उदी, शब्द तीन परी एकार्थवादी, हाची प्रसाद नित्य निरवधी, बाबा अबाधित वाटीत. संसार आहे उदी समान, हे एक या उदीचे महिमान, येईल ऐसा एक दिन, मनी आठवण ही ठेवा. कमल दल जल समान, नश्वर हा देह होईल पतन, म्हणून याचा त्यागा अभिमान, उदी प्रदान दावी हे. सकळ विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी समनिर्धारा, करा जगन्मिथ्यात्व विचारा, सत्यत्वा थारा उदित. उदी म्हणजे केवळ माती, नामरूपाची अंतिम गती, वाचारंभन विकार जगती, मृत्तिके प्रतिती सत्यत्वे. स्वये बाबाही प्रेमात येता, ऐकिले आहेत गाणे गाता, त्यातील सुटका उदी पुरता, परिसिजे श्रोता सादरता. रमते राम आयोजी आयोजी, उद्या की गोनिया लायोजी लायोजी, लागता मनाची लहर, होऊन या हर्ष निर्भर, इतुकेच ध्रुपद वरचेवर, अति सुस्वर म्हणत ते. सारांश ही बाबांची धुनी, प्रसवली कितीक उदीच्या गोनी, नाही गणाया समर्थ कोणी, परम कल्याणी ही उदी. परी सोनी उदिदान गुह्यार्थ, तैसाचा परमार्थ आणि भावार्थ, पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ, योग क्षेमार्थ उदीचा. उदी पोटी हाई गुण, महती कैसी वाढेल याविन, साई परमार्थ मार्गीचा धुरीन, स्वार्थ साधून परमार्थ दे. या उदीच्या योगक्षेम कथा, सांगू येतील असंख्याता, परी त्या कथितो अतिसंकलिता, ग्रंथ विस्तरता टाळावया. एकदा नारायण मोतीराम, जानी हे जयांचे उपनाम, ब्राह्मण औदिच्य गृहस्थाश्रम, वसतीचे स्थळ नाशिक. तैसेच बाबाचे आणिक भक्त, नामे रामचंद्र वामन मोडक,
हे नारायणराव तयांचे सेवक भक्त भाविक बाबांचे सवे येऊन मातोश्रीते बाबाजे देहधारी होते. नारायणराव झाले जाते दर्शनाते बाबांच्या, तेव्हाच आपण होऊन तिथे. बाबांनी आधीच सुचविले होते, आता ना येथून सेवा धर्मार्थे राहिला आमुते संबंध. पुरे ही ताबेदारी आता स्वतंत्र धंदा बरवा यापरता. पुढे मग अल्पकाल जाता दया भगवंता उपजली. सुटली नोकरी पराधीनता, आवडू लागली स्वतंत्रता. भोजन वसतिगृह व्यवस्था, स्थापिली स्वसत्ता तेथेच. नाम ठेविले आनंदाश्रम, त्यातशी केले परिश्रम. दिवसेदिवस वाढतले नाम, झाला आरंभ चित्ताला. पाहुणी ऐसी वार्ता घडली, निष्ठा साईपदी वाढली. ती मग दृढ भक्ती स्वरूपा चढली, अनुभवे ठसली आढळता. प्रत्यय आली साईंची वाणी, श्रवणार्थीया झाली कहाणी. प्रेम वाढले साई चरणी, अघटित करणी साईंची. बोलणे अवघे प्रथम पुरुषी, परिते नित्य दुजयाविषयी. लक्ष ठेवून देखणारासी, अहर्निशी प्रत्यय हा. पुढे जैसा जैसा अनुभव, वाढले भक्ती प्रेम वैभव. आणखी एक तयांचा अभिनव, भक्तिभाव परिसाव. असो एकदा एक दिवस, नारायणरावांचे मित्रास झाला एकाएकी वृश्चिक दंश. वेदना विवश बहु झाला, लावावया दंशाचे जागी. बाबांची उदी फार उपयोगी, परी जाता शोधावया लागी. लाधेना मागी तियेची, स्नेहास सोसवतीन वेदना. उदीचा काही शोध लागेना, घेऊनी बाबांच्या छबीच्या दर्शना. भाकिली करुणा बाबांना, मग तेथेच त्या छबीचे तळी. जळत्या उदबत्तीची कोजळी, होती पडलेली रक्षाते स्थळी. उदीच भाविली क्षणभरी, घेऊनी त्यातील एक चिमटी. दंश झाल्या जागी फासती, मुखे साई नाममंत्र पुटपुटी. भावने पोटी अनुभव, ऐकता वाटेल नवल मोठे. रक्षात चोळीता क्षणीच बोटे, वेदना पळाल्या आलिया वाटे. प्रेम दाटे उभयासी, ही तरी उदबत्तीची विभूती. व्यथिताप्रती लाविली होती, परी उदी म्हणून मार्गीची माती. ऐसीच अनुभूती प्रकटिते, माती परितेचा संसर्ग. जयास झाले दुखणेवा रोग, तयाविन इतरावरी प्रयोग. करिताही उपयोग घडत असे. एकदा एका भक्ताची दुहिता, ग्रंथीज्वरे घेरली ही वार्ता. ग्रामांतराहुनी येता अवचिता, उद्भवली चिंता पितयास. पिता वांद्रे शहरवासी, मुलगी अन्य ग्रामी रहिवासी. उदीचा संग्रह नाही पाशी, निरोप नानासी पाठविला. करावी आपण बाबांची प्रार्थना, दूर करावी माझी विवंचना. म्हणून प्राथिले चांदोरकरांना, उदी धाडाना प्रासादिक. निरोप घेऊन जाणारी अस, नानाही भेटले मार्गास. जात होते कल्याणास, कुटुंबासमवेत ते समयी. ठाणे शहरी स्टेशनापाशी, निरोप पावला हा नानासी. उदी पाहता नाही हाताशी, उचलले मृत्यू केसी मार्गीच्या. तेथेच उभे राहुनी रस्ता, गाराने घालूनी साई समर्था. मागे वळून स्वस्त्रीचे माथा, चिमूट तत्वता लाविली. एरीकडे तो भक्त निघाला, मुलगी होती त्या गावी पातला. तेथे तयास जो वृत्तांत कळला, ऐकून सुकावला अत्यंत. मुलगीस 3 दिवस ज्वर, आला होता अत्यंत प्रखर. वेदनांनी झाली जर्जर, कालची तिळभर आराम. पाहू जाता तीच ती वेळा, उदी जाणूने मृत्तिकेचा टिळा. करुणे नानाही जे साई गाऱ्हाणीला, उतारा पडला तेथुनी. असो त्या दुखण्याची ही कथा, योग्य प्रसंगी सविस्तरता. पुढे मागे येईल कथिता, उदी पुरताच सुटका हा. हेच प्रेमळ चांदोरकर, असतात जामनेरी मामलतदार. साई निजभक्त कल्याण तत्पर, करीत चमत्कार तो परिसा. उदीचा या महिमा अपार, श्रोता होईजे श्रवण तत्पर. कथितो दुजा तो चमत्कार, आश्चर्य थोर वाटेल. आसन्न प्रसव नानांची दुहिता, असह्य चालल्या प्रसूती व्यथा. जामनेराहून साई समर्था, हाका सर्वथा मारिती. जामनेरीची ही स्थिती, शिर्डीचं कोणाचं ठावी नव्हती. बाबा सर्वज्ञ सर्वगती, काही न जगती अज्ञात त्या. बाबांची भक्तांची एकात्मता, जाणून नानाचे येथील अवस्था. समर्थ साई द्रवले चित्ता, करीती तत्वता ते काय. उदी धाडावी आले जिव्हा, इतुक्यात गोसावी रामगिर बुवा. जाहला तयांच्या मनाचा उठावा, आपुले गावा गमनार्थी. गाव तयांचा खाणदेशी, निघाला सर्व तयारीनिशी. पातला बाबांचे पायापाशी, दर्शनासी मदशिदी. बाबा देहधारी असता, आधी तयांचे पाया न पडता. कोणीही कोण्याही कार्यानिमित्ता, अनुज्ञा न घेता जाईना. असो लग्न वा मौजी बंधन, मंगल कार्य विधिविधान. कार्यकारण वा प्रयोजन, लागे अनुमोदन बाबांचे. विनातयांचे पूर्ण अनुज्ञापन, उदी प्रसाद आशीर्वचन.
होणार नाही कार्य निर्विघ्न, भावना पूर्ण सकाळची. असो अशी त्या गावी रीत, तदनुरोधे रामगिर येत. पायास बाबांचे लागत, अनुज्ञा मागत निघावया. म्हणे बाबा खानदेशी, येतो जाऊन या गावासी. द्याके उदी आशीर्वाद मजसी, अनुज्ञा दासासी निघावया. जयास बाबा प्रेम भावा, बाहाती बापूगिर या नावा. म्हणती जाई खुशाल तू गावा, मार्गे विसावा घे थोडा. आधी जाई जामनेरा, उतर तेथे नानांच्या घरा. घेऊन तयांच्या समाचारा, मग तू पुढारा मार्ग धरी. म्हणती माधवराव देशपांड्याप्रती, उतरून दे रे कागदावरती. श्यामाती अडकराची आरती, गोसाव्या हाती नाना ते. मग गोसाविया उदी देती, आणिक थोडी पुडीत बांधिती. पुडी देऊन त्याचे हाती, बाबा पाठविती नानास. वदती ही पुडी आणि ही आरती, नेऊन देई नानाप्रती. पुसुनी क्षेम कुशल स्थिती, निघे पुढती निजगावा. जैसी रामा जनार्दन कृती, आरती ज्ञान राजा ही आरती. तैसीच आरती साईबाबा निश्चिती, समान स्थिती उभयांची. रामा जनार्दन भक्त, माधव अडकर साई पदांकित. रचना प्रसाद पूर्ण अत्यंत, भजन तद्रहित अपूर्ण. असो ही बाबांची आवडती, श्रोता परिसिजे साध्यंत आरती. उदी समवेत बाबाजी पाठविती, पुढे फलश्रुती दिसेल. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा. चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळुनिया अनंग, स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्ष जना दावी, निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दाविसी दया घना, ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण जाहलासे, स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त करी तिवारी. प्रभुपद पहावया, भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तवा चरण रज सेवा. मागणे हेची आता, तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मळतोय निज सुख. पाजावे माधवाया, सांभाळ आपुली भाक, आपुली भाक. आरती साई बाबा गोसावी बदे बाबा लागून, मजपाशी अवघे रुपये 2. इतुकेन केवी मी पोहोचेन, बाबा जाऊन जामनेरी. बाबा वदती तू स्वस्थ जाई, लागेल तुझी सर्व सोयी. विश्वास ठेवूनी साईचे पायी, निघाले गोसावी जावया. आज्ञावंतुनी बापूगीर, घेऊनी ऐसा बाबांचा विचार. उदी प्रसाद पाहुनी सत्वर, कार्य तत्पर निघाला. जामनेरास जैसा आता नव्हता तेव्हा अग्निरथाचा रस्ता. नव्हती प्रवासाची सुलभता, उपजली चिंता गोसाविया. बसून या अग्निरथात प्रवासी उतरले जळगावात. तेथून पुढील मार्ग समस्त, जावे लागत पादचारी. 1 रुपया 14 आणे, भरले अग्निरथाचे देणे. उरले अवघे चौलीचे नाणे, कैसेनी जाणे पुढारा. ऐसा गोसावी चिंतातुर, असता जळगाव स्टेशनावर. तिकीट देऊन पडे जो बाहेर, शिपाई दूर देखिला. शिपाई आधीच शोधावर, येऊन या उतारू समोर. पुसे शिर्डीचा बापूगीर, तो कोण साचर कथा हो. ते त्या शिपायाचे पुसणे, जाणूनी केवळ आपुल्या कारणे. गोसावी पुढे होऊनी म्हणे, मीच तो मनने काय की. तो म्हणे मज तुम्हा लागुनी, पाठविलेसी चांदोरकरांनी. चला सत्वर तांग्यात बैसुनी, राहिले पाहुनी मार्ग तुमचा.
बुवास अत्यंत आनंद झाला. नानास शिर्डीहून निरोप गेला, तरीच हा वेळेवर तांगा आला. घोरची चुकला हा मोठा. शिपाई दिसला मोठा चतुर, दाढी मिशा कल्लेदार, नीटनेटस ल्यालेला इजार, तांगाही सुंदर देखिला. जैसा तांगा तैसेच घोडे, ते काय होते भाड्याचे थोडे, निघती इतर तांग्याच्या पुढे, उत्साह ओढे कार्याच्या. भरताट द्वादश घटकानिशी, सुटला तांगा जो वेगेशी, थांबविला तो पहाटेसी, ओढियापाशी वाटेत. तव तो तांगेवाला सोडी, पाणी पाजावया आपुली घोडी, म्हणे आताच येतो तातडी, करू सुख परवडी फराळ, पाणी घेऊन येतो थोडे, खाऊ आपण आंबे पेढे, आणिक गुळ पापडीचे तुकडे, झुंपुनी घोडे निघू मग. दाढी पेहराव मुसलमानी, परिसुनी ऐसी तयाची वाणी, होय सांशंकित रामगिर म्हणी, फराळ हा कोणी करावा, म्हणून तयासी विचारी जात, म्हणे तू का झालासी शंकित, मी हिंदू गर्वाल क्षत्रिय पूत, असे मी रजपूत जातीचा. फराळी हा नाना देती, तुझ्या लागी मज संगती, शंकू नको यत्किंचित निश्चिती, स्वस्थ चित्ती ठेवी हा. जेव्हा ऐसा विश्वास पटला, मग त्या दोघांनी फराळ केला. तांगेवाल्याने तांगा जोडिला, प्रवास संपला अरुणोदयी. तांगा प्रवेशता गावाभितरी, दिसू लागली नानांची कचेरी, घोडेही विसावले क्षणभरी, सुकावे अंतरे रामगिर. बुवास दाटली लघुशंका, बसाया गेले बाजूस एका, पूर्वस्थळी परतती जो का, आश्चर्य देखा वर्तले. नाही तांगा नाही घोडी, दिसेना तांगेवाला गडी, कोणीही तेथे न दिसे ते घडी, जागा उघडी देखिली. रामगिर मनी विचारी, चमत्कार हा काय तरी, आणो नियमज येथवरी, तुक्यात दुरी गेला कुठे. बुवा जाऊनी कचेरी आता, नानांची भेट घ्यावया उत्कंठित, असती निजगृही हे कळता वृत्त, जावया ते प्रवृत्त झाला. बुवा वाटेने पुसत चालला, सहज नानांचा पत्ता लागला, ओटीवर जो जाऊन बैसला, आत बोलाविला नानाही. परस्परांची भेट झाली, उदी आरती बाहेर काढली, नानांची या सन्मुख ठेविली, वार्ता निवेदिली संपूर्ण. नवलही जवळ उदी आली, मुलगी नानांची त्याच काली, प्रसूत्यर्थ होती अडली, झालेली अति कष्टी. व्हावया ते संकट निरसन, मांडिले होते नवचंडी हवन, पाहुनी सप्तशती पाठ पठन, विस्मयापन्न गोसावी. जैसे क्षुधार्ता अकल्पित, ताट यावे पक्वान्न पुरित, किंवा तृषित चकोरा मुखी अमृत, तैसे तव होतं नानाला. हाक मारली कुटुंबाला, उदी दिधली पाजावयाला, स्वय आरती म्हणावयाला, आरंभ केला नानाही. वेळ क्षणभर गेला न गेला, बाहेर आतून निरोप आला, ओठास लाविता उदीचा प्याला, आराम पडला मुलगीस. तात्काळ क्लेश निर्मुक्त झाली, मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली, सुखाने हाती पायी सुटली, काळजी फिटली सर्वांची. तांगेवाला कुठे गेला, येथेही मज नाही आढळला, रामगिर पुसे नानाला, तांगा धाडीला तो कुठे. नाना वदती म्यान धाडीला, तांगा कुठला ठाव न मजला, तुम्ही येता हे ठावे कुणाला, तांगा कशाला धाडीन मी. मग बुवांनी तांग्याची कथा आमूलाग्र कथिली समजता, विस्मय दाटला नानांची चित्ता, पाहुणी वत्सलता बाबांची. कुठला तांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली साई, संकटसमयी धावत येई, भावा पायी भक्तांच्या. असो आता कथानुसंधान, पुढे चालवू पूर्वील कथन, पुढे काही कालांतरे करून, बाबा हे निर्वाण पावले. सन 1918 विजयादशमी सन दसरा, पाहुणी बाबांनी हा शुभदिन बरा, केला धरार्पण निजदेह. मग पुढे झाली समाधी, नारायणराव तया आधी, बाबा देहधारी तधी, दर्शन साधी 2 वेळा. समाधीस झाले 3 संवत्सर, दर्शनेच्छा जरी बलवत्तर, परी येता येईना योग्य अवसर, तेने अधीर झाले. समाधी मार्गे वर्ष भरले, नारायणराव व्याधींनी पिडिले, औषधोपचार सर्व सरले, उपाय हरले लौकिकी. गेले जरी व्याधीने गंजून, रात्रदिन बाबांचे ध्यान, गुरुरायास कैंचे मरण, दिधले दर्शन नारायणा. एके रात्री पडले स्वप्न, साई एका भुयारामधून, नारायणरावापाशी येऊन, देती आश्वासन तयाते. काळजी काही न धरी मनी, उतार पडेल उद्यापासूनी, 1 आठवडा संपतक्षणी, बसशील उठुनी तू स्वये. असो मग 8 दिवस लोटले, अक्षरे अक्षर प्रत्यंतर आले, नारायणराव उठून बैसले, अंतरी झाले अनिवार्य. ऐसेच काही जाता दिवस, आले नारायणराव शिर्डीस, समाधीचे दर्शनास. तेव्हा या अनुभवास कथी येले. देहधारी म्हणून जित, समाधीस्थ जेते काय मृत, साई जनन मरणातीत,
सदा अनुसित स्थिरचरी वन्नी जैसा काष्टीगुप्त दिसेना परी तदंतरहित घर्षण प्रयोगे होईल प्रदीप्त तैसाच भक्तार्थ हा साई एकदा जो प्रेमे देखिला तयाचा आजन्म अंकित झाला केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला तयाच्या हाकेला ओ देई न लगे तयासी स्थळवा काळ उभा निरंतर सर्व काळा कैसा कोठून दाबिल कळ करणी अकळ तयाची ऐसी काही करील रचना मनात येथील कुतर्क नाना तो दृष्टी ठेविता चरणा ध्यान धारणा वाढेल ऐसे झाली एकाग्र मन घडेल अत्यंत साई चिंतन हेच या साई घेई करवून कार्यही निर्विघ्न पार पडे व्यवहार न लगे सोडावयास सुटेल आपोआप हव्यास ऐसा हा मना लाविता अभ्यास कार्यही अप्रयास घडेल कर्मभूमीस आलासे देह कर्मे घडतील निसंदेह स्त्रीपुत्र वित्त आणि गेह येथेच्छ परिग्रह हो का होणार ते होऊ द्या यथेष्ट सद्गुरु चिंतन आपुले अभिष्ट संकल्प विकल्प होतील नष्ट संचित अनिष्ट टळेल पाहुनिया भक्तभाव कैसे साई महानुभाव दावित भक्तास एक अनुभव वाढवित वैभव भक्तीचे वाटेल तैसा वेश घेती मानिल तेथे प्रकट होती भक्त कल्याणार्थ कुठेही फिरती शिष्य भावार्थी पाहिजे ये अर्थीची आणिक कथा श्रोता परिसीजे सादर चित्ता संत आपुल्या भक्ताकरिता कैसे शर्मतात अहर्निश खोलूनिया कानांची कवाडे हृदय मंदिर करा की उघडे रिघुया ईस आतुलीकडे भवभय साकडे वारील हे जे सांप्रत सरले प्रसिद्ध शार्मण्य देशीयांशी युद्ध लष्कर करू लागे सिद्ध शत्रुविरुद्ध संग्रामा आंग्लभूम राज्याधिकारी या भारतभूमीची या भितरी लष्कर भरती शहरोशहरी होते करीत चोहीकडे सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली ठाणे जिल्ह्यास नेमणूक झाली कथा वर्तली नवलपरी आप्पासाहेब कुळकर्णी नाव जडला साई चरणी भाव हा तरी एक साईचा प्रभाव लीला अथवा व तयांची तया ते बहुता वर्षापूर्वी बाळासाहेब भाट्याकरवी प्राप्त झाली बाबांची छबी होती लाविली पूजेस काया वाचा मने करून प्राप्त गंधाक्षता पुष्प घालून नित्यनेमे छबीचे पूजन नैवेद्य समर्पण करीत सरेल केव्हा कर्मभोग होईल केव्हा मनाजोग साई प्रत्यक्ष दर्शन योग आप्पास हृदरोग लागला साईबाबांच्या छबीचे दर्शन तेही प्रत्यक्ष दर्शनासमान भाव मात्र असावा पूर्ण वेळेवर खुन पावाल केवळ छबीचे दर्शन होता प्रत्यक्ष दर्शनाची त्या समता ए विषयीची अनवर्थता श्रोता सादरता परिसिजे एकदा बाळाबुवा सुतार मुंबापुरस्थ भजनकार अर्वाचीन तुकाराम नामधर गेले शिर्डीस दर्शना हीच तयांची प्रथम भेट पूर्वी कधीही नसता गाठ होताच उभयंता दृष्टादृष्ट साई तो स्पष्ट त्याबदले 4 वर्षापूर्वी पाहे मजला याची ओळख आहे बाळाबुवा विस्मित होय ऐसे का हे वदतात बाबांनी नाही शिर्डी सोडली मीही डोळा आजीसी देखिली त्यामज 4 वर्षा पहिली ओळख पडली हे कैसे ऐसा विचार करिता करिता 4ची वर्षा मागील वार्ता छबी एकदा बाबांची नमिता आठवली चित्ता बुवांच्या मग त्या बोलाची अनवर्थता बाळाबुवास पटली तत्वता म्हणती पहा संतांची व्यापकता भक्त वत्सलता ही त्यांची मी तो केवळ छबी नमिली प्रत्यक्ष मूर्ती आजची पाहिली बाबांनी परी ओळख धरिली मी ती हरविली कधीच हरविली मनने हेईन सार्थ की तात्काळ कळेना बोलाचा अर्थ छबी नमनी ओळख हा पदार्थ जाणाया समर्थ नव्हतो मी माझी ओळख बाबास ठावी माझ्याही तो नव्हती गावी संतांनी जे आठवण द्यावी तेव्हाच पडावी ठाई ती निर्मल आरसा निर्मल उदक तैबिंबाचे प्रतिबिंब देख छबी हेही प्रतिबिंब एक शुद्ध प्रतीक बिंबाचे म्हणून संतांच्या छबीचे दर्शन आहे प्रत्यक्ष दर्शनासमान सर्वदर्शी संतांची जाण तिसही शिकवण सर्वाते असो आता पूर्वील कथा परिसावया सावधानता असावी श्रोत यांचे चित्ता अनुसंधानता राखावी वास्तव्य आपांचे ठाणे शहरी आली भिवंडीची कामगिरी 8 दिवसा येईन माघारी पडले बाहेरी सांगून दिवस 2ची गेली यावरी घडले अपूर्व पहा माघारी पातला एक फकीरदारी तयांचे घरी ठाण्यास होता तयाचे दृष्टादृष्ट साईचं सर्वास वाटले स्पष्ट छबीचे साम्य नख शिखांत रूपरेखेत संपूर्ण कुटुंब आणि मुले बाळे फकीराकडे सर्वांचे डोळे विस्मयापन्न झाले सगळे बाबास आले वाटले
पूर्वी न कोणास प्रत्यक्ष दर्शन परिछबीच्या सादृश्यावरून हेच ते बाबा ऐसे जाणून जिज्ञासा संपन्न झाले. साई शिर्डीचे तेच की आपण अवघी फकीरास केला प्रश्न. तया तो फकीर करी जे निवेदन श्रोती सावधान परिस्थितीचे. साई स्वयमी नव्हे साचा परिमी बंदा आज्ञाकित त्यांचा समाचारार्थ मुलाबाळांच्या आलोसो त्यांच्या आज्ञेने. पुढे तो मागू लागता दक्षिणा मुलांची माता करी संभावना. 1 रुपया देई तक्षणा उदी प्रदाना तोही करी. देई साईबाबांची विभूती पुढीत बांधून बाई प्रती. मने ठेवी त्या छबीची संगती सौख्य प्राप्ती होईल. ऐसा संपादुनी निज कार्यार्थ साई असेल मार्ग लक्षित. ऐसे म्हणून निरोप घेत झाला मार्गस्थ फकीर. मग तो तेथून या जो निघाला आलिया मार्गे चालून गेला. एरीकडे जो वृत्तांत घडला अपूर्व लीला साईंची. आप्पासाहेब भिवंडीस गेले पुढे न जाता मागे परतले. घोडे तांग्याचे आजारी झाले गमन राहिले पुढारा. ते मग दुपारी ठाण्यास आले वृत्त सर्व झालेले कळले. आप्पासाहेब मनीसूर चुरले की ते अंतरले दर्शना. अवघी रुपयाचं दक्षिणा दिदली तेने मनाला लज्जा वाटली. मी असतो तर 10चे खाली नसतीच झाली बोळवण. ऐसे आप्पासाहेब बदले चित्तास किंचित खिन्नत्व वाटले. फकीर मशिदीत सापडतील वाटले. शोधार्थ निघाले उपवासी. मशीद तकिया ठिकठिकाणी जेथे जेथे उतरती कोणी. स्थाने समस्त शोधिली आप्पांनी फकीरा लागुनी ते धवा. शोधाशोध करिता थकले फकीर कोठेही तो नाढळे. मग ते भुकेले जाऊन जेवले निराश झाले ते धवा. परितयास नाही ठावे रित्या पोटी न शोधा निघावे. आधी निजात्म्यास संतुष्ट व्हावे पाठी उठावे शोधार्थ. ये अर्थाची बाबांची कथा दाविले या निज तत्वाची यथार्थता. किमर्थ येथे तिची धीरुक्तता. अध्याय तो श्रोता अवगत. गुरुगरिमा नामे एक गताद्याही कथा सुरेख. तेथ स्वमुखे निज गुरुची भाक वर्णिली कारुणिक श्रीसाईंनी. तेच सत्य अनुभवा आले. आप्पा जेव्हा जेवून निघाले सवेस्नेही चित्रे घेतले. सहज चालले फिरावया असो काही मार्गक्रमिता. अनुलक्षून आपणा करिता देखिले येता एक गृहस्था. अति सत्वरता ते स्थळी येऊन उभे राहता जवळी. आप्पासाहेब हळूच निहाळी. हेच आले असतील सकाळी वाटले तेवेळी तयास. आधी ज्या ते शोधित होतो हाची गमे मज फकीर की तो. आनखाग्र छबीसी जुळतो विस्मय होतो बुद्धीसी. ऐसे आप्पा तर्किती अंतिरी तोच तो फकीर हात पसरी. ठेविती 1 रुपया करी आप्पा ते अवसरी तयांचे. आणिक मागता आणिक एक दिदला तयावरी तिसरा देख. तरी तो फकीर मागे आणिक नवल कौतुक पुढेच. चित्र्यांपाशी होते 3 तेही आप्पा घेती मागून. देती तया फकीरा लागून तरी तो राहीन मागता. आप्पासाहेब बदती तयास आणिक देईन येता घरास. बरे म्हणून घराकडेच तिघे ते समयास परतले. घरी येतास आणिक 3 हाती दिदले रुपये काढून. झाले 9 तरी अजून फकीर समाधान पावेना. पुढे अधिक दक्षिणा मागता आप्पासाहेब बदती तत्वता. बंदी 10ची नोटसी आता बाकी राहता राहिली. सुटे रुपये सर्व सरले नाही दुसरे काही उरले. नोट देईसना फकीर बोले तैसेही केले आप्पांनी. नोट जवती हाती लागे 9 देऊनी टाकी मागे. फकीर मग तो आलिया मार्गे गेला अतिवेगे परतोनी. पाहता या कथेचे सार जया भक्तांचे जैसे उद्गार तैसे ते पूर्ण करून घेणार. ब्रीद हे साचार साईंचे. पाहुणी श्रोत्यांची श्रवणोत्सुकता एच अर्थीची आणिक वार्ता. स्मरली जी मज प्रसंगोपातता अतिसादरता परिसावी. आहेत एक भक्त भाविक नामे हरिभाऊ कर्णिक. डहाणू ग्रामीचे स्थायिक अनन्य पाईक साईंचे. सन 1917 पाहुणी गुरुपौर्णिमा पवित्रा. करू आले शिर्डीची यात्रा. त्या अल्पचरित्रा सांगतो. यथाविधी पूजा झाली. दक्षिणा वस्त्रे अर्पण केली. आज्ञा घेऊन उतरता खाली कल्पना आली मनास. वाटले आणिक 1 रुपया वरती जाऊन बाबास द्यावा. तोच तो विचार लागला त्या गावा. रुपया ठेवावा तैसाच. ज्या गृहस्थे आज्ञा देववेली त्यानेच वरून खूण केली. आता एकदा आज्ञा झाली पुढील पावली मार्गक्रमा. विश्वास ठेवून या संकेती कर्णिक तैसेचे पुढे निगती. उतरते झाले नाशिकावरती मित्र समवेती मार्गात. काळ्या रामाचे देऊळात कर्णिक जाता दर्शनार्थ. नरसिंग महाराज संत दर्शन अवचित झाले. भक्त परिवार असता भोवती महाराज अकस्मात उठती.
कर्णिकास मणिबंदी धरती, रुपया म्हणती दे माझा. कर्णिक मणी जाहले विस्मित, रुपया मोठ्या आनंदे देत. कैसा साही मनोदत्त, रुपया स्वीकारित वाटले. साई स्वीकारित हेही नसाच, ध्यानी मनीही नसता तसाच. खेचून बलात्कार ते मागत, तैसीची ही मात झाली. मन हे संकल्प विकल्पात्मक, तरंगावर तरंग अनेक. सकृतदर्शिनी भावी एक, प्रसंगी आणिक कल्पना. आरंभी चित्ती उठे जी लहरी, मात्र ती सद्वृत्ती असावी बरी. होईल तियेचाच परिपोष जरी, कल्याणकारी ती एक. तियेचेच अनुसंधान, दृढाभ्यासन निधिध्यासन. होऊन द्यावे मना विस्मरण, राखावे वचन प्रयत्ने. आप्पासाहेब बोलून गेले, पुढे मागे असं ते विसरले. बोल उठताच पुरवून घेतले, नवल दर्शविले भक्तीचे. नाही तरी त्या फकीरापाशी नोटी समवेत 19 असताना उच्च का दिधले आप्पांशी. होती असोशी 10चीच, जयास बाबांचा लागला कर. तो हा 9 पुतळ्यांचा हार, नवविध भक्ती प्रेम निकर. स्मरण प्रकार बाबांचा, देह विसर्जन कथा ऐकता. स्वये बाबा निजदेह त्यागिता, कळून येईल अभिनव दानता. नवदान देता ते समयी, दिदला काया वाचा मने. एकची रुपया कुटुंबाने, स्वीकारला अतिसंतुष्टपणे. अधिक मागणे नव्हते तय, परी ते निज कुटुंबाचे देणे. आप्पाचे मनास वाटले उणे, मी असतो तर देतो दशगुणे. फकीरा कारणे तेव्हाच, असे आप्पाजे वाचा दत्त. 10 रुपये देतो म्हणत, ते संपूर्ण देता वचन निर्मुक्त. होतील ऋणमुक्त कैसे ते, फकीर नव्हता हा इतरांपरी. हा काय कोणी होता भिकारी, काहीही पडता जयाचे करी. जाईल माघारी परतून, झाले नव्हते दिवस गत. बोलल्याच दिशी मागुता येत, परी ते कोणीही फकीर अपरिचित. म्हणून साशंकित अप्पा ते, आरंभी मागणे करीते वेळी. 6 रुपये होते जवळी, परी ती रक्कम हाता वेगळी. तदर्थ केली ना त्यांनी, असो आप्पावरी प्रेम नसते. फकीर वेशे बाबा काय येते, जरी दक्षिणेचे मिशन करीते. कथेस येते रस कैचे, आप्पासाहेब केवळ निमित्त. तुम्हा आम्हा एकची गत, जरी आरंभी गोड हेत. प्रसंगी आचरित प्रसंगासम, आपण सर्व वाग्दानी तत्पर. दानकाळी शंका फार, जीव होई खालीवर. निश्चितता तर दुर्लभ, तथापि हित आणि मित बोलेल. बोला ऐसेच जो वागेल, खरे करून दाविल निज बोल. एका दाचल लाल हरीचा, असो जो भक्त अनन्य भाविक. जो जो जे जे अर्थी कामुक, असो अहिक वा आमुष्मिक. साई फलदायक समर्थ, जरी हे आप्पासाहेब हुशार. आंग्ल विद्या विभूषित चतुर, आरंभी 40 टिकल्याचं पगार. देतसे सरकार तयाते, ते पुढे ही छबी लादता. हळूहळू वाढू लागता, 40 बहुगुणे वरता. पगार आता झालासे, एकाची या दशगुणे देता. दशगुणे अधिकार, दशगुणे सत्ता. हातो अनुभव हातो हाता, सकाळा देखता बाबांचा. शिवाय परमार्थाची दृष्टी, वाढीस लागे निष्ठेच्या पोटी. ही काय आहे सामान्य गोटी, विचित्र हातोटी बाबांची. पुढे आप्पासाहेब मागती, फकीराने दिलेली विभूती. पाहू जाता ती पुडी होती, प्रेमे पाहते उघडून. उदी समवेत पुष्पे अक्षता, पुढे माझी निघाली तत्वता. ताईत बनवून अतिपूज्यता, बांधिली निजहस्ता माझारी. पुढे बाबांचे दर्शन घेता, स्वये बाबांनी जो दिधला होता. तो केसही अतिप्रेमळता, घातला ताईता माझारी. काय बाबांच्या उदीचे महिमान, उदी शंकराचेही भूषण. भावे भाळी करी जो चर्चन, विघ्न निरसन तात्काळ. करुणी मुख मार्जन स्नान, करी जो नित्य उदी विलेपन. चरण तीर्थ समवेत पान, पुण्य पावन होईल तो. शिवाय या उदीचा विशेष, सेविता होईल पूर्णायुष. होईल पातक निरसन अशेष, सुख संतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे पारणे, साईने केले आप्पा कारणे. तेथे आपण आगंतुक पाहुणे, यथष्ट जेवणे पंक्तीस. पाहुणे अथवा घरधनी, उभयांची एकची मेजवानी. प्रपंच नाही रसा स्वादनी, स्वानंद भोजनी व्हातृप्त. हेमाड साई चरणी शरण, पुरे आता हे इतुकेच श्रवण. पुढील अध्यायी होईल कथन, याहून महिमान उदीसे. उदी चर्चन साई दर्शन, हाड्यावरण निर्मूल निरसन. नारू निवारण ग्रंथीज्वर हरण, अवधान पूर्ण परिसावे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, उदी प्रभाव नामम 33मोऽध्याय संपूर्णम.
श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.